हे बघा, स्किल टॅप प्रोचा एक व्हॉट्सअप शेडर आपण बनवलेला आहे. तुम्ही मोबाईल नंबर इथं कॉपी पेस्ट करू शकता. नंबर बी कॉपी पेस्ट केलेत, इम्पोर्ट नंबर केले, ते नंबर सगळे इथं आपल्याला लिस्टमध्ये दिसतील. त्या ॲडमध्ये केले, इथं नंबर दिसतील. त्याच्यानंतर तुम्ही मेसेज काय टाकायचा, ते मेसेज इथं मी कॉपी करतो आणि इथं मेसेज पेस्ट करतो. हा मेसेज तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. त्याला काहीतरी नाव द्या. इथं मी समजा मी नाव दिलं किंवा समथिंग लिहिलं, तर तुम्ही याला सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे हा मेसेज तुम्ही किती पण वेळा वापरू शकता. त्याच्यानंतर फोन नंबर्स आहेत. फोन नंबर इथं तुम्हाला पाहिजे तेवढे ॲड करून ठेवता येतील. त्याच्यानंतर आपण जाऊया डायरेक्टली सेंड बटनावरती क्लिक करूया. मला मेसेज पाठवायचे आहेत, तर तो सांगतो ऑलरेडी ह्या नंबरने तुम्ही मेसेज पाठवलेले आहेत. 24 तासाचा गॅप पाहिजे. तुमचा नंबर ब्लॉक नको व्हायला यासाठी हे सेटिंग ठेवलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे, तर 21 तास तुमच्याकडे अजून पण वेळ आहे. म्हणजे 2-3 तासांनी मला ह्या नंबरने मी मेसेज करू शकतो. याला सुद्धा जवळजवळ 23 तास झालेत, 1 तासांनी याला मी मेसेज करू शकतो. पण हा मात्र रेडी आहे. तर ह्या नंबरने आता मी मेसेज टाकू शकतो. तर रेडी टू यूज असं दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे तर आपल्याला व्हॉट्सअप डेस्कटॉप ॲप वापरायचं, गुगल क्रोम वापरायचं नाही. मिनिमम टाईम मी 5 सेकंड ठेवतो. टेम्पलेट मी आता तयार केलेलं आहे, तेच घेतलं, जस्ट घेतलेलं. किंवा तुमच्याकडे जे असेल ते घ्या, जे तुम्हाला पाहिजे ते. मी नॉर्मली टेम्पलेटच्या खाली एंडला असं लिहितो की डेमो पाहिजे असेल तर रिप्लाय द्या आणि मेसेज नको असेल तर स्टॉप लिहा, की जेणेकरून लोक परस्पर ब्लॉकसाठी रिक्वेस्ट करणार नाहीत. म्हणजे आपला नंबर ब्लॉक होणार नाही. त्याच्यानंतर इथं मी कमीत कमी टायमिंग ठेवला 10 सेकंद, इथं 5 सेकंद. आणि इथं मी बॅच घेतलेली आहे, 50ची बॅच तुम्ही घेऊ शकता. एकाच वेळी 50 मेसेज तुम्ही पाठवू शकता. बरं, हे सगळं केल्यानंतर तुम्हाला स्टार्ट कॅम्पेनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा व्हॉट्सअप ॲप सुरू झाला बघा. त्याला पाहिजे तर मी काय करतो, एक साईडला ठेवतो आणि आपलं सॉफ्टवेअर एका साईडला ठेवतो. म्हणजे दोन्ही आपल्याला पॅरलली दिसेल. आपल्याला आता क्लिक करावं लागतंय. प्रत्येक मेसेज तुम्ही बाय हँड स्वतः पाठवताय. प्रत्येक मेसेजच्या मध्ये 15 सेकंदाचा गॅप आहे. 15 सेकंदांनी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर एवढे कष्ट घ्या, 10 ते 12 मिनिटामध्ये तुमचे 50 मेसेज तुम्हाला पाठवता येतात. हे बघा, क्लिक केलं. ते पण तुम्हाला नको असेल, शॉर्टकट पाहिजे असेल तर त्याच्याकरता पण शॉर्टकट आहे. हे ॲटो क्लिकर नावाचं सॉफ्टवेअर आहे. हे ॲटो क्लिकर सॉफ्टवेअर तुम्ही ऑन करून ठेवू शकता. इथं आपण सगळं शून्य ठेवूया. इथं 15 सेकंद लिहूया, 15. आणि इथं मी माऊस ठेवणार आहे आणि F6 दाबणार आहे, कारण त्याचं शॉर्टकट की F6 आहे. तर त्याने काय केलं, स्वतःच क्लिक केलं. आता मला क्लिक करायची गरज नाही आहे. 15 सेकंदांनी ॲटोमॅटिकली पुढचा मेसेज लोड होईल आणि लोड झाला की हे ॲटो क्लिकर सॉफ्टवेअर त्याला सेंड करेल. प्रत्येक 15 सेकंदाच्या गॅपमध्ये ॲटोमॅटिकली मेसेज सेंड होत आहे. मी याला स्टॉप करतो ॲटो क्लिकरला आणि दाखवतो की तुम्ही मॅन्युअल सुद्धा करू शकता. तर पहिल्यांदा मॅन्युअली तुम्ही 2-3 वेळा कॅम्पेनिंग करा आणि त्याच्यानंतर ॲटो क्लिकर वापरा. तसं ॲटो क्लिकर वापरणं इतकं अवघड काम नाही. दॅट्स ऑल. व्हॉट्सअप सेंडर तुम्हाला आता वापरता येणार आहे. तुम्ही हिस्ट्रीमध्ये जाऊन रिपोर्ट चेक करू शकता की आपण कोणकोणते मेसेज सेंड झालेले आहेत. आणि आपण 1 बाय 1 मॅन्युअली पाठवतोय, त्यामुळे मेसेज गेलाच नाही हा प्रश्न येणारच नाही. आणि 24 तासातून एकदाच आपण 50 मेसेज पाठवले तर ब्लॉक होण्याची शक्यता खूप 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 कमी होते. आणि आम्ही हे कॅम्पेनिंग करतोय. तुम्हालाही कॅम्पेनिंग करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा.